खरं तर आजचा हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त आहे, परंतु मी काही दिवसांपूर्वी गुरुवार करायची साईबाबांचे तर मी उद्यापन कशा पद्धतीने केलेले आहे आणि मंदिरात गेल्यानंतर आमच्यासोबत कोणत्या गोष्टी झाल्या, त्याचबरोबर काही मी बदल केलेले आहेत घरामध्ये आणि माझ्या मुलाने आजी आजोबांकडे झाडांची केलेली छाटणी, तर सगळं काही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघू शकता गुरुवारची माझी पूजा जवळजवळ आता 1 महिना झालेला आहे खरं तर, पण कसं होतं ना, जी शॉल बनवायची होती मला ती फार लेट बनवण्यासाठी वेळ मिळाला, म्हणून म्हटलं चला आपण आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त शॉलसुद्धा देऊन येऊ मंदिरात जाऊन, आणि काही त्या दिवशीचे जे व्हिडिओ केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर नक्कीच करूया। तर बघू शकता आम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। तर तिथे आल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की आमच्याकडून साईबाबांची पूजा, दत्त भगवानांची पूजा म्हणजे आरती सर्व काही आम्हाला करायला मिळेल आमच्या हस्ते। आम्ही तिथे आलो आणि उद्यापन करायचं आहे, पुस्तकं वाटायची आहे, ह्या हेतूने आली होती खरं मी मंदिरामध्ये, परंतु पुजारी म्हटले की आज तुमच्याकडूनच का नाही पूजा करून घेऊया। तर आहे ना, आपल्या मनात नसताना हे सर्व काही आपल्यासोबत घडत असतं। खरं तर आम्ही यायच्या आधी विचार केला होता की मागे पुढे करत होती आज उद्यापन करायचं की नाही करायचं, कारण बाहेर असं पावसाचं वातावरणसुद्धा होतं आणि थोडं मन मागे पुढे होत होतं, पण म्हटलं चला आता जाऊया आपण। पोथी आणली आणि अशा पद्धतीने आम्ही मंदिरात गेलो। सायंकाळी नैवेद्य म्हणून मी पिवळी खिचडी आणि शिरा बनवलेला होता। आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त झाडाला आलेली विविध रंगीबेरंगी फुलं। तर आज बघा हे सुद्धा झाड खूप भरलेलं आहे, याचा कलरसुद्धा अगदी छान आहे, मनाला मोहणारा आहे। पूर्ण झाड हे गुलाबी फुलांनी भरलेलं असतं आणि पानही दिसत नाही, आहे ना मनाला प्रसन्न करणारं हे झाड। त्यानंतर जी काही पूजेला लागणारी फुलं दुर्वा मी तोडून घेतलेली आहे आणि आज सायंकाळीसुद्धा मंदिरात जायचं आहे। तर जी मी शॉल बनवलेली आहे ती शॉल देण्यासाठी साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे, स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे, त्याचबरोबर दत्त भगवानांच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे। माझं गार्डन अगदी छोटं आहे, कमी जागेमध्ये मी चांगल्या प्रकारे कुंड्या ठेवलेल्या आहेत, तशा 250-300 कुंड्या आहेत आणि झाडाला जी काही खाऊची पानं, आंब्याची पानं लागलेली आहेत ते पूजेकरता तोडलेली आहेत। आज मेन डोअरला तोरण बनवायचं आहे, देवघराला सुद्धा तोरण बनवायचं आहे, कलशामधील पानं चेंज करायची आहे। तर अशा प्रकारे भरपूर कामं आहेत। तर त्याकरिता म्हटलं चला आपण आता पहिले आंब्याची पानं वगैरे तोडून घेऊ, कारण खाली गेल्यानंतर परत वरती तोडण्यासाठी यायला तर वेळ लागेलच आणि फार उशीर होऊन जाईल। तर म्हटलं आज आपण हे काम सर्व आताच करून घेऊया। महत्त्वाचं काम म्हणजे फुलं तोडण्याचंच असतं, कारण आज सुट्टी आहे म्हणून मला ते काम पहिले करता आलेलं आहे आणि ज्यावेळेस मी खाली आली आणि आल्यानंतर गॅसचं पूजन केलेलं आहे। तर गॅसचं पूजन करायला थोडा वेळ झाला, म्हटलं चला आता आपण चहा वगैरे ठेवूया, दूध वगैरे गरम करायला ठेवू आणि तेव्हाच पूजा करून घेतलेली आहे, कारण सणासुदीचे दिवस असले म्हणजे आपल्याला उशीर तर होतोच प्रत्येक कामासाठी। तर सगळ्यात पहिलं काम माझं गॅस पूजनापासूनच होत असतं, कारण अन्न देणारी आपली अन्नपूर्णा माता असते आणि आपल्या घरामध्ये सुखशांती असावी म्हणून आपण सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेला नमस्कार करूनच दिवसाची सुरुवातही करत असतो आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही। तर जे मेन डोअरसाठी तोरण बनवलेलं आहे, तर बघू शकता माझे अशा प्रकारे 2 तोरण लावलेले आहेत, एक रुद्राक्षाचं आहे आणि एक कापडाने बनवलेलं आहे। पहिली जी पानं आहे ती काढून घेतली आणि आता बघू शकता अशा प्रकारे आज मी आंब्याचे तोरण बनवलेलं आहे। तर आज हळदी कुंकू थोडा जास्तच लावला, कारण मेन डोअर हे आपलं सुंदर दिसावं म्हणून आपण अशा गोष्टीसुद्धा करू शकतो आणि त्या शुभसुद्धा असतात। गुरुपौर्णिमेपासून एक नवीन सेवा सुरू केलेली आहे आणि ती खरं तर आम्ही ऑनलाईन एक ग्रुप जॉईन केलेला आहे आणि त्याचमार्फत ही सेवा सांगण्यात आलेली आहे। तर विष्णू भगवान यांना 108 आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे। तुळशी अर्पण सेवा सुरू केलेली आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तर आपल्याला जेवढ्या माळी शक्य होईल तेवढ्या माळी आपण जप करायचा, त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपण तुलसी अर्पण सेवासुद्धा करायची आहे।
तर मी ही सेवा सुरू केलेली आहे 108 मंत्र म्हणून तुळशी अर्पण केलेली आहे विष्णू भगवान यांना। त्याचबरोबर मी आता धनलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा करत असते। तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत असाल तर ती सुद्धा सेवा मी सुरू केलेली आहे करायला। कारण आपण म्हणतो ना की एखादा सण असला किंवा कोणतेही देवपूजा असली तर आपण ती मनापासून जर केली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा हा होत असतो। आणि बघू शकता अशा प्रकारे ही शॉलचं कापड मी घेतलेलं होतं। तर हे मी तेव्हाच आणलं होतं, पण म्हटलं चला मला खरं तर लेस लावायची होती याला आणि गुंडेसुद्धा लावायचे होते। परंतु काय झालं, ज्यावेळेस मी पिको करायला घेतलं तर ते एवढं म्हणजे कापड कसं असतं ना, कधी क्रॉसमध्ये असतं कुठे काय असतं, तर एवढं फिनिशिंगमध्ये आलं नसतं म्हणून मी फक्त पिको केलेलं आहे। वरील डिझाईनचं जे असलेलं कापड आहे तर ते एका साडीवर ब्लाऊज पीस होतं। तर प्रिंट असल्यामुळे काय झालं, मी ते शिवलं नाही, म्हटलं शिलाई वाया जाईल आपली। तर म्हटलं आपण यावर मॅचिंग अशा प्रकारे देऊया, एक शॉल आणि शॉलच्या वरती त्यांना टोपी बांधण्यासाठी किंवा फेटा बांधण्यासाठी कापड। तर 2.25 मीटरची ही शॉल आहे आणि बाकीचं कापड आहे। अशा प्रकारे पिको केला आणि आता मंदिरात आलेली आहे। तर आल्यानंतर इथून मी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत। तर मंदिरात सुद्धा आज फार सुंदर प्रकारे रांगोळी वगैरे काढून सजावट केलेली होती। सुरुवातीला दत्त भगवानांचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि साईडलाच साईबाबांचं त्या ठिकाणी मंदिरसुद्धा आहे। तर एकत्रच असं मोठं मंदिर आहे हे। तर एका ठिकाणीच यांनी सगळी सोय केलेली आहे। तर या ठिकाणी साईबाबांचं दर्शनसुद्धा छान प्रकारे झालेलं आहे। तर जी काही शॉल वगैरे आहे ती मी इथे आणून दिलेली आहेत। ज्यावेळेस मी इथे उद्यापन करण्यासाठी आली तर त्या गुरुवारी मला मनामध्ये इच्छा झाली की आपण साईबाबांना का नाही शॉल चढवूया। तर म्हणून मी ती इच्छा पूर्ण केलेली आहे माझी। त्यानंतर दत्त भगवानांच्या मंदिरात आलेली आहे। तर इथे एवढे बदक होते ना, ते बदक बघूनच मला खूप भारी वाटलं। म्हटलं चला आपण थोडं इथे शूट करूया। तर आता दर पौर्णिमेला मी दत्त मंदिरामध्ये येत असते आणि 11वी पौर्णिमा आहे ही। तर आता अजून एक बाकी राहिलेली आहे। तर मी 12 दिव्याचं दीपदान या ठिकाणी दर पौर्णिमेला करत असते। दर पौर्णिमेला नवीन दिवे घ्यायचे आणि त्याचं दीपदान करायचं। या निमित्ताने दर पौर्णिमेला दत्त भगवानाच्या मंदिरामध्ये येतो आणि दर्शनसुद्धा चांगल्या प्रकारे होत असतं। त्यानंतर दिवे अशा प्रकारे प्रज्वलित करून मी ते साईडला ठेवत असते। पण मनामध्ये संकल्प केला तर ती पूर्ण करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। तर आता या ठिकाणी दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे। आता जायचं आहे ते म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये। तर आज मोठी पौर्णिमा आहे। पौर्णिमेनिमित्त बघू शकता किती भव्य अशी गर्दी आहे। तर मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेस मी केंद्रात आली त्यावेळेस पाऊस भरपूर बाहेर पडत होता। ह्या वर्षी पाऊस नव्हता, पण गर्दीचं प्रमाण खूप झालेलं होतं। तर एवढ्या गर्दीमध्ये रांगेमध्ये उभं राहावं लागलं। त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण सुरू होतं। तर सगळेजण स्वामींची मंत्र म्हणत होती, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराजांचे दर्शन झाले आणि घरी आल्यानंतर सकाळी पूजेमध्ये जी मी फुलं ठेवलेली आहे ती बघू शकता, ती पाण्यामध्ये ठेवलेली आहेत म्हणून ती जशीच्या तशी होती आणि कलरसुद्धा खूप सुंदर होते। सायंकाळी मी शिरा बनवलेला होता। मी प्रत्येक पौर्णिमेला थोडा का असे ना अशा प्रकारे शिरा बनवत असते। त्याचप्रमाणे बेडरूमच्या गॅलरीला थोडंफार डेकोरेट केलेलं आहे। तर या ठिकाणी हँगिंग म्हणून लावलेला आहे, त्याचा आवाज खूप सुंदर येतो। म्हटलं आज थोडं डेकोरेशनसुद्धा या ठिकाणी करूया। तर जी काही झाडांमध्ये कुंडींमध्ये झाडाची पालवी पडलेली होती ती अशा प्रकारे काढून घेतली। खरं तर फेकणार होते मी, पण विचार केला की फेकण्यापेक्षा आपण का नाही या एखाद्या कुंडीमध्येच टाकूया। तर झाडांची जी पिवळी पडलेली पानं आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या झाडाला जपण्यासाठी बुरशी न यावी म्हणून अशा प्रकारे जी पानं असतात ती वेचून घ्यायची आणि काढून घ्यायची असतात। कारण ओल्याव्यामुळे झाडाला त्याची इन्फेक्शन होत असतं। तर अशा प्रकारे कुंडीमधील माती मी काढून घेतली आणि छोटंसं असा खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये जी पानं आहेत ती टाकून दिली आणि वरून परत त्याला मातीने झाकून घेतलेला आहे। असं केल्यामुळे काय होईल, आता झाडांना याचा खत म्हणून सुद्धा उपयोग होईल आणि असं केल्यामुळे आपल्या झाडाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होत असते। तर हे सगळं झाल्यानंतर मी प्रत्येक कुंडीमधील माती खाली वर केली आणि त्याच्यानंतर प्रत्येक झाडाला पाणी दिलेलं आहे। बघू शकता या गॅलरीमधील सुद्धा झाडं अगदी छान टवटवीत आणि सुंदर आहेत ना। विटांसारखी असलेली वॉल मी 3 वर्षांपूर्वी डेकोरेट केली होती। तर या ठिकाणी बॉक्सेस लावलेले आहेत।
तर हे स्टीलच्या बॉटलचे बॉक्सेस आहेत, त्यांना मी गिफ्ट पेपर वापरलेला आहे. अशा प्रकारे डेकोरेट करून हँगिंग म्हणून वेल आणि काही फ्लावर्स लावलेली आहेत. तर या ठिकाणी म्हटलं चला आपल्याकडे जे आता भिंतीला आपण खिळे ठोकतो किंवा दोरी वगैरे एखादी ठेवतो तर ते ठेवायला सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. तर जे खालचं आहे बॉक्स त्यामध्ये मी बघू शकता अशा प्रकारे वेळोवेळी आपल्याला लगेच मिळतील अशा ठिकाणी ठेवलं म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. आणि या ठिकाणी अशा प्रकारे फ्लावर ठेवून डेकोरेट केलेलं आहे. तर आता ही सुद्धा गॅलरी अगदी छान स्वच्छ आणि दिसायला सुंदर झालेली आहे. आणखी याच्यामध्ये परत मी बदल करणार आहे ते म्हणजे पूर्ण गॅलरीमधील ज्या कुंड्या आहेत त्यांना सुद्धा कलर करायचा आहे. दोन्हीही जे झुंबर आहेत ते मी आदल्या दिवशी कलर केले होते आणि एक मागच्या गॅलरीत आणि एक पुढच्या गॅलरीत अशा पद्धतीने लावलेले आहेत. तर हे सुद्धा लावल्यामुळे आपलं घर हे सुंदर दिसायला लागतं. तर आज सोमवार आहे आणि सोमवार असल्यामुळे आम्ही एक पिंपळाचं झाड आमच्याकडे उगलं होतं. खरं ते आम्हाला रविवारी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच लावायचं होतं पण काही कारणाने शक्य झालं नाही म्हणून म्हटलं चला आज सोमवार आहे आपण आज लावूया. सायंकाळी 5-5:30 वाजले होते त्यावेळेस मी माझ्या आईच्या घरी आली आणि अगदी त्यांच्या घराच्या शेजारी ओपन प्लेस आहे त्या ठिकाणी याआधीसुद्धा त्यांनी उंबराचं आणि वडाचं झाड लावलेलं होतं. आता ते बघितलं असेल तुम्ही खूप मोठं झालेलं आहे. आम्ही या ठिकाणीच पूजा करण्यासाठी येत असतो वटपौर्णिमेला. आता हे झाड मला मंदिरात किंवा असं ओपन प्लेसमध्येच लावायचं होतं. तर चला म्हटलं आपण या ठिकाणी पुष्कळ जागा आहे आणि काही हरकत नाही या ठिकाणी लावण्यासाठी. तर पूजासुद्धा करता येईल आपल्याला वेळोवेळी. तर अशा प्रकारे आम्ही पूजाविधी करून पाणी अर्पण केलेलं आहे. या ठिकाणी धूपसुद्धा लावलेला आहे. म्हटलं आता काही दिवसानंतर हे झाडसुद्धा खूप मोठं होईल आणि खरे आठवणी असतात तर आपण त्या आठवणी जपून ठेवल्या पाहिजे. त्यामुळे आपण व्हिडिओ म्हणा किंवा फोटोशूट केला पाहिजे आणि ते आपल्याला आठवेल तरी आपण हे कोणत्या वर्षी लावलेलं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं आपण एखादी गोष्ट करतो आणि कधी कधी आठवत नाही. त्यानंतर आता घरी आलेलो आहोत तर आई म्हणाले की आता झाडांची खूप गर्दी झालेली आहे आणि खूप झाडं मोठी वाढून गेलेली आहेत आणि काही काही सुकलेल्या फांद्यासुद्धा आहेत तर ते सुद्धा कमी करायचे आहेत. तर तुझ्या दादांना सगळ्या गोष्टी जमत नाही कारण आता वरती चढून ह्या सगळ्या काही गोष्टी करणं म्हणजे अवघड असतं वयानुसार. आणि उंची जर जास्त असली आपली तर त्याचा अशा ठिकाणी नक्कीच फायदा होत असतो. तर माझ्या मुलाला आम्ही शिडी दिली आणि शिडीवर त्याला चढवलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं काही अशी झाडं आहेत की खूप झुडपासारखी वाढलेली आहे आणि ती जर कमी केली तरच आपल्या झाडांची ग्रोथ म्हणा हिरवेगार छान दिसतील. तर ते काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि जी मोठी मोठी शोची झाडं आहेत त्यांनासुद्धा कटिंग करत आहोत की जेणेकरून ते दिसायला अगदी गोल आणि छान दिसतील. तर आमचं हे काम सुरू आहे. सर्व झाडं आहेत ती फार वर्षांपूर्वीची आहे. साधारणतः 8-9 वर्ष झाले असतील. आम्ही दरवर्षी अशा प्रकारे त्यांची कटिंग वगैरे करत असतो. त्यामुळे ही झाडं दिसायला पण छान दिसतात आणि यांचा आकारसुद्धा अगदी चांगल्या प्रकारे राहतो. आणि काही जी वेल आहेत ना ह्या वर्षी जास्तच वाढलेली आहे. त्या ठिकाणी 3-4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वेल लावलेले आहेत तर ते पोर्चच्या वरती चढलेले आहेत. तर काही गुलाबाचे आहेत, काही तुम्ही बघितलं असेल फुलं अशा प्रकारचे सुद्धा आहेत. तर ह्या बऱ्याचशा फांद्या आम्ही कट केलेल्या आहेत आणि थोडीफार मी तिथून फुलंसुद्धा घेतलेली आहेत आणि फांद्या घेतलेल्या आहेत. पुढे घरी जाऊन तुम्हाला दाखवेल मी त्याचं काय करणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आमची ही झाडांची कटिंग करून झालेली आहे. कटिंग केल्यामुळे झाडं अगदी स्वच्छ जागा अगदी छान दिसत आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडे फ्लॉवर पॉट आहे. ग्लास असा मोठा ग्लास आहे त्यामध्ये मी फुलं ठेवलेली आहेत. आता हे झालं एक डेकोरेशन म्हणून. तर आहे ना ही सुद्धा आयडिया चांगली. चला आता रामकृष्ण हरी. आपण अशा परत छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.